काही फोटो असतात जे काळाच्या पडद्यावर अमर होतात. काही क्षण इतके गाजतात की त्यांची चर्चा पिढ्यानपिढ्या चालते. असाच एक फोटो आहे ज्याने हॉलिवूडच्या चमचमणाऱ्या दुनियेत एक वेगळीच खळबळ माजवली. हा फोटो आहे दोन सुंदरींचा, दोन वेगळ्या जागांचा आणि एका रात्रीचा, ज्याने इतिहास घडवला. पण हा फोटो फक्त ग्लॅमर किंवा गॉसिप पुरता मर्यादित नाही. यात दडलंय त्या काळातील समाजाचं चित्र, स्त्रियांवर असलेल्या अपेक्षा आणि चित्रपट सृष्टीतील स्पर्धेचं नाट्य. चला जाणून घेऊया या फोटो मागची रंजक कहाणी, जिथे सोफिया लॉरेन आणि जेन मॅन्सफिल्ड यांनी एका क्षणात सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. तसं पाहिलं तर हॉलिवूडच्या चकचकीत दुनियेत रोजच काही ना काही घडत असतं. पण एप्रिल 1957 ची ती रात्र काही औरच होती. हॉलिवूडच्या मोठमोठ्या ताऱ्यांनी तिथे हजेरी लावली होती, पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते एका फोटोनं, ज्याने आज 68 वर्षानंतरही लोकांच्या मनात घर केलंय. हा फोटो आहे सोफिया लॉरेन आणि जेन मॅन्सफिल्ड यांचा, जिथे सोफिया लॉरेनचा तो कटाक्ष आणि जेन मॅन्सफिल्डचा धाडसी लुक यांनी सगळ्यांना चक्रावून सोडलं. 1957 साली पॅरामाउंटन स्टुडिओने सोफिया लॉरेनच्या स्वागतासाठी एक खास डिनर पार्टी आयोजित केली होती. सोफिया तेव्हा फक्त 22 वर्षाची होती. इटलीतून हॉलिवूडमध्ये नुकतीच पाऊल ठेवणारी एक नवोदित तारका. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातली होती. दुसरीकडे जेन मॅन्सफिल्ड ही 24 वर्षांची मर्लिन मुनरोच्या तोडीस तोड असणारी एक धाडसी आणि बिनधास्त अभिनेत्री. तिच्या 1956 सालच्या द गर्ल कांट हेल्प इट आणि 1957च्या विल सक्सेस स्पॉइल्ड रॉक हंटर या चित्रपटांनी तिला रातोरात स्टार बनवलं होतं. पण त्या रात्री जेनला हवं होतं सगळ्यांचं लक्ष, आणि ते तिने मिळवलंही. जेन मॅन्सफिल्ड त्या रात्री रोमॅनॉफ रेस्टॉरंट शेवटी पोहोचली. तिच्या अंगावर होता एक मोठा फरचा कोट, पण तो काढताच सगळ्यांचे डोळे विस्फारले. तिचा खुला चमकदार सॅटिनचा गाऊन इतका बोल्ड होता की सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच गेलं. ती थेट सोफिया लॉरेनच्या शेजारी जाऊन बसली आणि छायाचित्रकारांनी हा क्षण टिपला. पण या फोटोत खरी जादू होती सोफिया लॉरेनच्या त्या कटाक्षात. जेन कॅमेऱ्याकडे हसत होती, जेन कॅमेऱ्याकडे बघून हसत होती, पण सोफियाचे डोळे तिच्या गाऊनकडे गेले आणि हा कटाक्ष इतिहास जमा झाला. हा फोटो म्हणजे फक्त एका रात्रीचा किस्सा नाही, तर त्यात त्या काळातील हॉलिवूडचं चित्र दिसतं. सोफिया लॉरेन युरोपातून आलेली साधेपणा आणि कमनीयता यांचं प्रतीक. तिच्या अभिनयात एक खोलवरचा गंभीरपणा होता. दुसरीकडे जेन मॅन्सफिल्ड ही अमेरिकन ग्लॅमरची खरी वारसदार. तिच्या धाडसी व्यक्तिमत्वाने आणि बिनधास्त स्टाईलने ती सगळ्यांना थक्क करायची. पण हा फोटो दोघींना एकमेकींच्या विरोधात उभं करतो. एकीकडे युरोपियन सौंदर्य तर दुसरीकडे अमेरिकन झगमगाट. एक साधी तर दुसरी ठसठशीत. हा विरोधच या फोटोला खास बनवतो. पण यात एक दुसरी बाजूही आहे. हा फोटो दाखवतो की माध्यम नेहमीच महिलांमधील स्पर्धा वाढवून दाखवतात. सोफिया आणि जेन यांची भेट फक्त एकदाच झाली, पण त्यांचा हा फोटो जणू त्यांना आयुष्यभर एकमेकींच्या विरोधात उभं करत राहिला. 2014 मध्ये सोफिया लॉरेनने एका मुलाखतीत सांगितलं, मी जेनच्या गाऊनकडे बघत होते कारण मला वाटलं की तो कधीही फाटेल. तिच्या चेहऱ्यावर दिसणारी ती भीती आणि आश्चर्य यांनीच हा फोटो इतका खास बनवला. सोफिया लॉरेन आणि जेन मॅन्सफिल्ड यांचं करिअर वेगवेगळ्या मार्गाने गेलं. सोफियाला तिचा पती आणि निर्माता कार्लो पॉन्टी याचं मार्गदर्शन मिळालं. तिने हॉलिवूड आणि इटालियन सिनेमाचं मिश्रण करत आपली कारकीर्द 70 वर्ष टिकवली. 1960 मध्ये तिला टू वुमन सिनेमासाठी ऑस्कर मिळाला आणि ती परदेशी भाषेतील चित्रपटांसाठी ऑस्कर जिंकणारी पहिली अभिनेत्री ठरली. पण जेनचं नशीब वेगळं होतं. त्या रात्रीचा तिचा धाडसी लुक 20th सेंचुरी फॉक्सला खटकला. त्यांनी तिच्यावरचा विश्वास गमावला आणि तिचं करिअर हळूहळू घसरलं. 1962 मध्ये मर्लिन मुनरोच्या मृत्यूनंतर जेनला आणखी संधी मिळाल्या नाहीत. तिला कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावावी लागली. 1967 मध्ये वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी एका कार अपघातात तिचा मृत्यू झाला. तिच्या मुलीने म्हणजेच मारिस्का हर्गिटेने माय मॉम जेन या माहितीपटात तिच्या आईच्या आयुष्याचा आढावा घेतला. ती म्हणते, माझी आई फक्त ग्लॅमरस नव्हती. ती व्हायोलिन आणि पियानो वाजवायची, 3 भाषा बोलायची आणि तिच्यात खूप बुद्धिमत्ता होती. 68 वर्षानंतरही हा फोटो का गाजतो? कारण हा फोटो फक्त 2 अभिनेत्रींचा नाही, तर त्या काळातील समाज, संस्कृती आणि चित्रपट सृष्टीचं प्रतिबिंब आहे. हेदी क्लम, सिडनी स्विनी, सोफिया वेरगारा यांसारख्या अभिनेत्रींनी हा फोटो पुन्हा तयार करून त्याला आदरांजली वाहिली आहे. पण सोफिया लॉरेनने मात्र या फोटोवर सही करण्यास नकार दिला.
ती म्हणते जैन आता आपल्यात नाही आणि तिच्या स्मृतीचा आदर म्हणून मी या फोटोवर सही केली नाही. सोफी आणि जेन यांनी आपापल्या मार्गाने हॉलिवूडवर ठसा उमटवला. एकीने साधेपणा आणि प्रतिभेने तर दुसरीने धाडस आणि जगमगाटाने. आणि हा फोटो सांगतो की काही क्षण कायमचे अमर होतात. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.